आज आपण पाहतोय मस्तपैकी एक हेल्दी ब्रेकफास्ट। तुम्ही ब्रेकफास्ट म्हणा, लंच म्हणा, डिनर म्हणा, कधीही तुम्ही ते खाऊ शकता। मुलांच्या टिफिनला, तुमच्या टिफिनला अगदी सहजपणे तुम्ही हे देऊ शकता। हा पदार्थ जितका टेस्टी आहे तितकाच हेल्दीसुद्धा आहे। मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल। चला तर आपण याची रेसिपी पाहूया। आता इथे मी 2 वाटी अख्खा मूग घेतलेला आहे। 2 वाटी मुगासाठी आपण इथे 4 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। आता हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभर भिजवून घ्यायचे किंवा कमीत कमी 6 ते 7 तास तरी ते भिजवून घ्यायचे। हे पहा, अख्खा मूग आणि हे जे तांदूळ आहेत हे खूप छान भिजलेले आहेत। आता यातलं पाणी आपण काढून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता मी पाणी सगळं काढले। आता यामध्ये घालायचं आपल्या चवीनुसार, आपल्या आवडीनुसार मिरची। आता इथे मी 2 मिरची घेतली आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि चवीनुसार मीठही घातलं आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, हे असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये मिक्स करत आहे आणि मला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार मी पाणी ॲड करून हे असं पातळसर बनवून घेतलं आहे। आता हा पॅन छान गरम झालेला आहे। आता याला आपण कांद्याने तेल लावून घेऊया आणि या पेल्याच्या साहाय्याने हा असा मी डोसा तयार करून घेतलेला आहे। 1-2 मिनटं तसाच ठेवायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपण तेल घालायचं आहे। तेल सगळीकडे लावून घेतलं की आपण डोसा आता पलटी करून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे डोसा अगदी इझी निघत आहे। अजिबात तव्याला तो चिटकलेला नाही आणि जे आपण तांदळाचे डोसे जसं बनवतो तसाच हा डोसा अगदी क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही पाहू शकताय। तर तांदळाचा डोसा तर आपण नेहमीच खातो, हा वेगळा आणि हेल्दी डोसा नक्की ट्राय करा। आता हा डोसासुद्धा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर देखील खाऊ शकता। बारीक गॅसवर अजून थोडंसं शेकलं की हा असा एकदम क्रिस्पी बनतो। आणि हो, ही एक वेट लॉस करणाऱ्यांसाठी डाएट रेसिपीसुद्धा आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।